नमस्कार मित्रांनो, बालक अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जी आपण सिरीज सुरू केलेली आहे केसलेट DI ची मेन्स लेवलची, यामध्ये हा दुसरा व्हिडिओ असेल ज्यामध्ये आपण मेन्स लेवलचे केसलेट घेतोय आणि प्लस त्याच्यासोबतच DI घेतोय. बघा, जर पहिला व्हिडिओ आवडला तर नक्कीच हा दुसरा सुद्धा आवडणारच आहे, कारण आपण युनिक टाईपचे जे केसलेट घेतोय. नक्कीच तुम्ही मित्रांसोबत तुमच्या शेअर करा आणि मेन्सच्या तयारीला लागा. चला बघा, हे केसलेट आपण सोडवूयात. काय आहे, काय दिले बघा. केसलेट सोडवताना मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय असतं बघा, तर केसलेट सोडवताना आपण व्यवस्थितरित्या ते रीड केलं पाहिजे. जर आपण रीड नाही केलं व्यवस्थितरित्या, जर आपण एकदम आन्सरच्या क्लोज जाऊन सुद्धा ते केसलेट चुकू शकतं आणि बाकीचं सगळं बोरा बिस्तारा आपला वाजणार आहे. त्याच्यामुळं एकदम केसलेट केअरफुली रीड करायचं, कॅज्युअली रीड करायचं नाही. चला बघा, देअर आर काय दिले बघा. देअर आर 5 ऑर्गनायझेशन्स PQRS and T. द नंबर ऑफ मेल्स इन क्यू, मेल आणि फिमेलचा असेल 100%. चला बघा आता कसं सोडवायचं. PQRS आणि T याच्यामध्ये मेल प्लस फिमेल दिलेला आहे. हे एकदम व्यवस्थितरित्या टेबल बनवून घ्यायचा एक्झाम मध्ये सुद्धा. आता इथं लॅपटॉप वरती असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो. आपण पेपरवरती याच्यापेक्षा फास्ट सोडवायचं. इथं काही डिझाईन वगैरे काढायला बसायची गरज नाही. चला बघा, नंबर ऑफ मेल्स इन क्यू इज 5 मोर दॅन द नंबर ऑफ फिमेल्स इन पी. मेल जे आहेत क्यू मध्ये ते फिमेल पेक्षा जास्त आहेत पी मधल्या. आता बघा, इथल्यापेक्षा +5 जास्ती आहेत. चला, अँड द नंबर ऑफ फिमेल्स इन क्यू इज 5 मोर दॅन द नंबर ऑफ मेल्स इन पी. ह्याच्यापेक्षा हे 5 न जास्ती आहे. कळतंय? पुढे बघा, द टोटल नंबर ऑफ मेल्स इन पी अँड आर टुगेदर इज 80. पी प्लस आर मधले PM प्लस RM इज इक्वल टू 80. 80 आहे ते. पी मेल आणि आर मेल. चला पुढे बघा, द नंबर ऑफ मेल्स इज इन S इज 5 मोर दॅन द नंबर ऑफ मेल्स इन R. R मध्ये जे मेल आहेत त्याच्यापेक्षा S मध्ये जास्ती आहेत 5 ना. चला पुढे बघा, अँड द रेशो बिटवीन द नंबर ऑफ फिमेल्स इन R अँड S इज 12:13. R आणि S मध्ये 12:13 चा रेशो आहे. चला कळालं पुढं. द टोटल नंबर ऑफ फिमेल्स इन P अँड R. P आणि R मध्ये जे फिमेल आहेत ते 100 आहेत. P आणि R मध्ये. इथे X घेऊयात बरं का. इथे X घेऊयात. P आणि R मध्ये. इथं Y घेतलो आपण. इथं Y घेऊयात. म्हणजेच Y प्लस 12X इज इक्वल टू 100. P आणि R मध्ये. द नंबर ऑफ मेल्स इन T. T मध्ये जे मेल्स आहेत ते 150% मोर दॅन द नंबर ऑफ मेल्स इन P. आता 150% मोर म्हणले, 150% आहेत त्याच्यापेक्षा आणि 150% मोर म्हणजे 150% जास्ती आहेत त्याच्यापेक्षा. त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. 150% जास्ती आहेत म्हणजे काय, तर त्याच्या 2.5 पट आहेत ते. त्या P मेल मधले त्याच्या 2.5% जास्ती आहेत T मध्ये. बरोबर आहे. 150%च म्हटलं असतं तर आपण त्याच्या कम्प्लीट 150%च घेतला असतो. 150% जास्ती आहेत म्हणजेच ते 100% प्लस त्याच्या जी काही जी 150% असतील त्याच्या 150% ते जास्ती असणार. म्हणजे असं मिळून 250% आहेत त्याच्या. म्हणजेच 2.5 टाइम्स ऑफ हे जे काय असेल ते त्याच्या PM. चला पुढे बघा, नंबर ऑफ फिमेल्स इन T अँड द नंबर ऑफ फिमेल्स इन T is 37%, 37.5% लेस दॅन द नंबर ऑफ फिमेल्स इन P. हे जे Y आहे त्याच्या 37% लेस आहे. आता 37% म्हणजे काय, 1/8 म्हणजे काय 12.5%. ह्याच्यात तिप्पट आहे ते, म्हणजे 3/8. 3/8 न लेस आहे. म्हणजे जर हे 8 असेल, हे जर 8Y असेल समजा, हे जर 8Y असेल तर हे किती असणार आहे, हे असणार आहे 5Y. हे असणार आहे 5Y. चला पुढे बघा, द रेशो ऑफ नंबर ऑफ फिमेल्स मेल्स अँड फिमेल्स इन P इज 3:4. 3:4 म्हणजे हे जर हे 3:4 आहे, हे 4 असेल म्हणजे हे 8 झालं. 8 असेल तर हे 6 असणार, 6Y. अँड द रेशो ऑफ नंबर ऑफ मेल्स अँड फिमेल्स इन R इज 5:6. R मध्ये 5:6 आहे. 5:6 म्हणजे 6 2 12, 5 2 10, 10X असेल हे. चला आता इथपर्यंत आपल्याला कळालेलं आहे. आता काय काय दिले, PM आणि RM काय आहे 6. हे आपण खोडूया जरा खालचं.
ओके, हा एक मिनिट. हिरवी पेन घेतो. आता बघा इथं काय म्हणले बघा, आपल्याकडे काय काय दिलेले, इथं दिलेलं होतं पी आणि आर मधले जे की फिमेल आहेत ते 100 आहेत. पी आणि आर 8y प्लस 12x इज इक्वल टू 100. कळतंय? आणि आपल्याला 80 दिलेलं काय, मेल इन पी आणि आर टुगेदर 80. पी मध्ये काय आहेत 6y प्लस 10x इज इक्वल टू 80. आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत आणि दोन इक्वेशन आहेत आणि दोन जे की अननोन आहेत, त्याच्यामुळे आपण हे सॉल्व्ह करू शकतो. इथं बघा 6y आहे, इथे 8y आहे, 12. आपण काय करतोय आता, ह्याला 2 न डिवाइड करा, 4 न डिवाइड करा. इथे किती आलं, 4 दोन्ही 8 प्लस 4 त्रिकम 12 प्लस इज इक्वल टू 25. इथं 2 न डिवाइड केलं 3y प्लस 5x इज इक्वल टू 40. कळालं? आता वरी 3 न मल्टिप्लाय करा, खाली 2 न मल्टिप्लाय करा. इथे किती आलं मग, 3 दोन्ही 6 y प्लस 3 त्रिक 9x इज इक्वल टू 25 त्रिक 75. आता बघा खाली किती न मल्टिप्लाय करायला पाहिजे, 2 न. 6y प्लस 10x इज इक्वल टू 80. कळतंय? हे दोन कटले, x बरोबर आलं 5. x बरोबर आलं 5. आपण हे जर डिफरन्स घेतला तर x बरोबर आलं 5. आता x बरोबर 5 आले, बरोबर आहे. x बरोबर जर 5 असेल तर इथं जर पुट केला आपण, इथं 5 5 25, इथं उरलं किती रे, इथं उरलं 15. तर y बरोबर सुद्धा आलं 5. x आणि y 5च आहे, त्याच्यामुळे इथे किती आलं, 6 5 30, 8 45. इथे किती 5 न जास्ती आहे, म्हणजेच 45. हे 45, ह्याच्यापेक्षा 5 न जास्त आहे, हे ह्याच्यापेक्षा 5 न जास्त आहे, 35. इथे किती आलं, 10 5 50. इथे आलं 12 5 60, ह्याच्यापेक्षा 5 न जास्त आहे म्हणजे 55. 13 5 65. इथं आलं 2.5 टाइम्स ऑफ हे 25 त्रिक 75 आलंय. बरोबर आहे का? आणि हे 5 5 25, हे आलं आपलं आन्सर. हे आलं आपलं आन्सर. असं सॉल्व्ह करायचं आहे. कळतंय का? मेन्स लेवलचं केसलेट होतं हे. आपल्याला जर आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले जे कोणी मित्र मेन्सची तयारी करत आहेत, एसबीआय क्लरिकल असू द्या, एसबीआय पीओ असू द्या, मेन्सची तयारी, आयबीपीएस क्लर्क असू द्या, आयबीपीएस पीओ असू द्या, काहीही असू द्या, आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क, जे काही मेन्सची तयारी करतायत, प्रिलिम्सला 100% येणार नाही, मेन्सलाच येणार आहे. त्याच्यामुळे जे कोणी तयारी करते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना नक्कीच फायदा होईल. आणि जर आपले काही आणखीन डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. आपलं टेलिग्राम चॅनेल आहे, त्याच्यावरती शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.